मित्रांनो, रामकृष्ण हरी, जय श्रीराम, जय शिवराय. अत्यंत धक्कादायक बातमी अशी आहे की इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुरे या ठिकाणी ज्या गोमातेला आपण राज्यमाता म्हणून दर्जा दिलेला आहे, त्याच गोमातेला पप्पू गुळवे आणि त्याचा बाप गोकुळ गुळवे हे आपल्या शेतातील एका घरामध्ये अनेक दिवसापासून गो कत्तल करत होते. ही माहिती जशी तालुक्यातील गोरक्षकांना कळते तेव्हा त्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी गोरक्षक तातडीने तिथे जातात आणि तिथे गेल्यानंतर पप्पू गुळवे आणि गोकुळ गुळवे यांच्याकडून गोरक्षकांवर फायरिंग केली जाते, दगडफेक केली जाते. तरीही जीवाची बाजी मारत सगळे गोरक्षक तिथे जातात. तिथे गेल्यानंतर सगळा प्रकार पाहतात. तिथं आपल्या गोमातेला कापण्यात आलेला आहे आणि एक नाही, दोन नाही, अशा असंख्य गायी त्या ठिकाणी आहेत की ज्यांच्यावर पुढे सुद्धा सुरी चालवण्यात येणार. गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे तिथला डाव फिसकटला. काही गोवंशांची कत्तलही झालेली होती, तेही मांस सापडलं. आणि हे सगळं झाल्यानंतर वाडीवरे पोलीस स्टेशनला कळवण्यात आलं. पोलीसही तिथे गेले आणि त्या दोनही पिता पुत्र्यांना आता अटक केलेली आहे. आता कुठं गेला तो सदाभाऊ खोत, जो भाडखाऊ म्हणत होता की गोरक्षकांवर वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप केले जात होते. कुरेशी समाजाकडून पाकिट घेऊन बनावटी शेतकऱ्यांची बाजू ऐकून गोरक्षकांवर बोलणारा तो सदा खोत आता कुठे गेला, जो म्हणत होता की गाई म्हाताऱ्या झाल्या तर त्यांचा त्रास शेतकऱ्याला होतो. अरे, तुझी आई म्हातारी झाली असेल ना कधीतरी, तुझ्याही आईनं दूध देणं बंद केलं असेल, तीही म्हातारी झाली असेल, म्हणून तिला कसायच्या दावणीला बांधणार का तुम्ही? गाय ही हिंदूंची माता ही लक्षात ठेवा. आता हा सदाभाऊ खोत कोणत्या बिळात लपणार मला माहिती नाही, परंतु या सगळ्या प्रकारामध्ये या पप्पू गुळवे आणि गोकुळ गुळवे यांना अजून किती लोक सहकार्य करत होती, आमचा तर संशय आहे. याच्या मागे भरपूर मोठं रॅकेट आहे. या पिता पुत्र्यांचा कोणीतरी वेगळाच म्होरके आहे, जो की एखाद्या विशिष्ट समाजाचा असेल, विशिष्ट धर्माचा असेल, आणि त्याच्याकडून यांना पिस्टल, यांना पैसे, या सगळ्या गोष्टी भेटत होत्या आणि त्याचा वापर इथं ते गो कत्तलीसाठी वापरत होते. या सगळ्या गोष्टींचा तपास लागून लवकरात लवकर संबंधित इतर काही लोक असतील त्यांना सुद्धा अटक झाली पाहिजे. आणि पोलिसांना विनंती करेल का या लोकांवर कायदेशीर इतकी कठोर कारवाई करा की हे परत बाहेर आले नाही पाहिजेत. आणि जर सगळं करून सुद्धा हे जर बाहेर आलेत तर लक्षात ठेवा, आता गोरक्षक आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते गप्प बसणार नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, सदाभाऊ खोत एक बनावटी बाजू ऐकून घेऊन गोरक्षकांवर बोलण्यापेक्षा दोनही बाजू ऐकून घ्या. शेवटी आपण एखाद्या धर्माचे किंवा विशिष्ट लोकांचे ठेकेदार नाहीत, या जनतेचे तुम्ही निवडून दिलेले सभासद आहात. त्यामुळे याच जनतेतील एक वर्ग जर गाईला भाकरी संघ खात असेल आणि त्यांचं ऐकून जे लोक गाईला आईसारखं पूजतात, देवतेचा मान देतात, त्या लोकांवर जर तुम्ही वाबडेला काढणार असाल तर लक्षात घ्यावा, ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाला विनंती करेल, जसं या पिता पुत्रांना अटक केली तसे यांना अजून कोणी साथ देत होतं का याचाही तपास झाला पाहिजे. याचा कोण मोरख्या होता याचाही तपास झाला पाहिजे. आणि संबंधित याच्यावर जे जे कोणी या सगळ्या कटामध्ये सामील असतील त्यांना लवकरात लवकर अटक केलं पाहिजे. रामकृष्ण हरी, जय श्रीराम, जय शिवराय.